नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. तर मी आता तुम्हाला बाजरीकडे घेऊन चाललेलो आहे. मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलं होतं की बाजरी गोण्या पॅक केल्या होत्या, गोण्या टाचून ठेवल्या होत्या विकायला नेण्यासाठी. पण आता ती काही कारणास्तव विकायचं नाही ठरवलं आम्ही. आणि आता इथं रोशन आणि केशव ही बाजरी सुकवत आहे. हे अशी चालू आहे साधारणतः बाजरी सुकवायचं काम. रात्री झाकून ठेवायची आणि दिवसाही अशी पसरून द्यायची सुकवण्यासाठी, कारण ओली होती बऱ्यापैकी, त्याच्यामुळं असं चालू आहे. काही शेडमध्ये नेऊन ठेवलेली आहे जी सुकलेली ती, आणि बाकीची जी सुकवायचं काम चालू आहे. अशी आहे बाजरी. आणि मी तुम्हाला हे सांगितलं होतं की आम्ही ना बाजरी कापलेली नाही आहे. हे बघा, फक्त हिचे कंस कापून घेतलेले. आता हे कंसाचं होतं तर इथून कंस कापून घेतलेले आहे फक्त हे असे. ठीक आहे, हे कंस कापून घेतलेले. आता हे का कापून घेतलेले हे मी तुम्हाला सांगतो. ही पण तशीच केलेली आहे घरासमोरची, आणि त्या साईडला तिथं जी बाजरी दिसती तुम्हाला, ही येलो येलो जो पार्ट दिसतोय, ती पण बाजरी तशीच आहे. तिथं पण मी तुम्हाला घेऊन जातो. आता ही का केली अशी ठेवलेली मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. आणि हे आहे बाजरीचं भूस. हे बाजरीचं भूस आहे. याला आमच्याकडे बनग्या म्हणतात. बनग्या किंवा बंग्या. तर ह्या ज्या आहे ना, पहिले काय करायचे ना, जे विटकरवाले होते, भट्टीवाले होते, इट भट्टीवाले, ते या भुस्याला घेऊन जात होते आणि विटकरीच्या जे मटेरियल असतं, चिखल असतो, त्याच्यामध्ये हे ॲड करीत होते पहिले. त्याच्यामुळं विटकऱ्या अजून मजबूत होत होत्या. पण आजकाल कोणी घेऊन नाही जात लवकर, कारण बाकीचं मटेरियल भेटायला लागलं. त्याच्यामुळं याच्यावर भार जो होता तो कमी झालेला आहे. मग आता हे असंच पेटवून द्यावं लागतं, किंवा कोणी घेऊन गेलं तर बघता येईल. मी याच्यावर पण अपडेट देईल तुम्हाला. तर बाजरी का विकल्या नाही गेली तर हे सांगतो. बाजरी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेऊन गेलो होतो गंगापूरला. पण आहे ना, भाव एकदम कमी सांगत होते ते लोक, आणि ते पण सुकल्यानंतर. तर आता आम्ही असं डिसाईड केलेलं आहे का पूर्णपैकी सुकून द्यायची, आणि परत 15-20 दिवसानंतर परत मार्केटला जाऊन बघायचं. भाव वगैरे जर जास्त भेटत असेल तर परत देऊन टाकायची, असा विचार करतोय. त्याच्यामुळे आम्ही बाजरी प्रॉपर सुकवून घेतोय आणि नंतर परत गोण्या भरून ठेवून द्यायची ती. तर असा प्रोग्रेस आहे सध्या, असा एक अपडेट होता सध्या. आणि आता तुम्ही बघितलं असेल ट्रॅक्टरचा आवाज आला होता. तर हे एक ट्रॅक्टर आलेलं आहे घरी. हे बघा, हे ट्रॅक्टर आलेलं आहे घरी. आता मी तो तुम्हाला दाखवतो काय करायचं आहे ते. तर आता आम्ही त्या साईडला चाललेलो आहे, ती जी बाजरी तिथं, आणि ऊसातून चाललेलो आहे. ऊसामध्ये डुकरं असू शकता, त्याच्यामुळं जोरजोरात आवाज करत चाललेलो आहे. ते ट्रॅक्टर आलेलं आहे तेच दाखवायचं आहे मला तुम्हाला. हे असं मशीन आहे साधारणतः, ते रोट्या टाईपच दिसताना. दाखवतो तुम्हाला. हे रुद्रशेठला दाखवायचं, ब्लॉगमध्ये यायचं आहे. दाखवा रुद्रशेठ, चेहरा दाखवा तुमचा. हां, कसा असतोय पा. हा. तर हे आहे बाजरीचं वावर, आणि हे आलेलं आहे ट्रॅक्टर. हे ट्रॅक्टर थोडं लांबून आलेलं आहे. शिल्लेगाव आमच्यापासून जवळपास 15-20 किलोमीटर असं तिथून आलेलं आहे. आणि हे याच्यामुळेच बोलवलेलं आहे का ही जी उभी बाजरी याची कुट्टी करून घ्यायची आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आम्ही बाजरीचे फक्त कंच कापले होते, बाकीचं तसंच होतं, चारा तसंच उभा होता. आता काय आहे ना, आमची इथं खायला सध्या भरपूर आहे जनावरांना. मक्का आहे, गिन्नी गवस आहे, त्याच्यानंतर मुरघास पण आहे. तर मुरघास तर अजून खाल्ल्याच जात नाही आहे, म्हणजे जसून तसाच येतो. त्याच्यानंतर मक्का चालू आहे सध्या, आणि त्याच्यामध्ये हे बाजरीचा चारा अजून करून घ्यायचा नव्हता. दुसरी गोष्ट, बाजरीच्या चाऱ्याला सरमड बांधता, आणि हे सरमड आहे ना जास्त खात नाही जनावरं. एकदम वर्स्ट केसमध्ये खाता, जर म्हणजे दुष्काळ वगैरे असेल तर त्या केसमध्ये खाता. खाल्ला तर एकदम थोडा पाला पाचोळा खाता त्याचा, अदरवाईज ते खातच नाही. त्याच्यामुळं आम्ही डिसाईड केलं की जी बाजरी होती तिची कुट्टी करून घ्यायची. आणि कुट्टी केल्याचे 2 फायदे आहे.
एक तर ह्या सरमाडाची तुम्हाला विल्हेवाट लावावं लागत नाही आणि दुसरी गोष्ट अशी का तुम्हाला फुकटात एकदम हिरवळीचं खत भेटतं शेतासाठी. त्यानी जमिनीची सुपीकता अजून वाढते. आता मी चाललो होतो, दाखवतोय तुम्हाला. तर हे बघा, हे असे काही-काही कांदे पडलेले होते वावरामध्ये. आता हे कोणी फेकले होते काय माहीत? तर मी केशवला विचारलं शेवटची सरी कोणाची होती? तर सुरेशची होती. कदाचित सुरेशनी कोणाला तरी मारून फेकले असेल. आणि हे काही-काही कंच पण होते, ज्याच्यामध्ये दाणे भरपूर होते. बघा, म्हणजे दाणे होते त्याच्यामध्ये, पण पक्ष्यांनी भरपूर दाणे खाल्लेले होते. असे होते आणि मला आता केशव अजून दाखवतोय, की असे बाजरीचे कंच बाकी आहे याच्यामध्ये. आता ही बाजरी पडलेली जी दिसती ना, ही एकतर डुकरांनी पाडलेली आहे किंवा माणसं फिरलेले कंच कापताना त्याच्यामुळं पडलेली आहे. हे ट्रॅक्टर जे आहे ना, इतकी व्यवस्थित कुट्टी करत नव्हतं बरं का. आता आम्ही 2 ऑप्शन होते. एक त्यांना कंटिन्यू करायचं किंवा कंटिन्यू न करून द्यायचं. पण कसं आहे ना, ते 20 किलोमीटर दुरून आलेले आहे आमच्या इथं आणि जर आम्हीच नाही म्हटलो, तर मग काही तथ्य बनत नाही त्या गोष्टीमध्ये. म्हणून आम्ही डिसाईड केलं, की आम्ही आता ही पूर्ण कुट्टी करून घेणार आहे. आणि राहतं पण आहे. आता मी एका ठिकाणी ट्रॅक्टर थांबलं होतं आणि जस्ट खाली डोकून बघितलं, तर असं होतं साधारणतः ते एकदम धार होती बरं का याला. पाते होते हे आणि रोटा टाईपच मशीन होतं हे. मागे एक रोलर होतं, त्याच्यामुळं ते जमिनीवर टेकत नव्हतं. हे झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं, की आम्ही अर्धी बाजरी ना शेडमध्ये नेऊन ठेवलेली ट्रॉलीमध्ये, जी वाळलेली आहे ती. तर ती ही आहे. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.